मला समजेल ज्याचा मानकरी ठरेल जो चांगला परफॉर्मन्स करेल या मॅच मध्ये त्याला गिफ्ट आहे कॅशचं बंद पॅकेट असेल आपल्या तर फायनलची महत्वाची मॅच सुरुवात होते ज्या मॅच साठी सर्वजण वाट पाहत होते डॉट बॉल गोलंदाज मुकुटराव या खेळाडूने पहिला चेंडू पूर्णपणे गतीमध्ये परिवर्तन केला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणजेच डॉट बॉल येताना पाहायला मिळाला डॉट बॉल जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आत्मविश्वास वाढला जातो यावेळेस पहा पुन्हा एकदा पायावरचा चेंडू पूर्णपणे लेग बी फोर रास्ता जर फलंदाज बाद झाला असता परंतु यावेळेस पाहिलं गेलं तर एक धाव पूर्ण होते तोपर्यंत धावसंख्येत बदल होईल धावसंख्या शून्यातून एक या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल पाहिलं गेलं तर दोन चेंडू समाप्तीनंतर एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली जिथे मात्र पाहिलं गेलं तर दिल्यानंतर तुम्ही लगेच सॉन्ग प्ले करायचंय तोपर्यंत धन्यवाद जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे अचूक टप्पा अचूकता न चुकता पाहिलं मिळते यावेळेस पूर्णपणे गोलंदाज बीट होतो त्यानंतर कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने निघून गेला ते देखील फलंदाजाला माहित पडलं नाही यालाच म्हणतात गोलंदाजाची दहशत तीन चेंडू एकही धावफलकावरती लागले आतापर्यंत यावेळेस पहा पूर्ण प्रयत्न 100% एफर्ट्स पूर्णपणे काय 100% एफर्ट दिले जात आहेत फायनलची मॅच आहे एक धाव महत्वाची आहे एका धावेसाठी पूर्ण ही जीव ओतला जातो या खेळपट्टीवरती कारण की एक धाव विजयापासून दूर घेऊन जाऊ शकते एका धावेवरती मॅच फिरू शकते आणि त्यामुळेच एका धावेसाठी एका विकेट साठी संपूर्ण पाहिलं गेलं तर प्रयत्न केला जातो संपूर्ण योगदान दिलं जातंय आणि त्यामुळेच ही मॅच क्रिकेट जिवंत आहे यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो धर्माच्या डोक्यावर निघून जातो षटकार येतो येस यावेळेस मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते अजून देखील 5 षटकांचा खेळ बाकी आहे दोन्ही इनिंगचा विचार केला तर जिथे मात्र 18 चेंडूंमध्ये किती धाबा बनवले जातील सँटीवरती आता मात्र विश्वास ठेवलाय संतोष ज्या खेळाडूने ही स्पर्धा खूप गाजवली तोच खेळाडू आजच्या दिवसामध्ये खूप महत्वपूर्ण खेळी करताना पाहायला मिळाला तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल तर सँटी गोलंदाज हा गोलंदाजीसाठी सज्ज झाला जर्सी नंबर 21 आता मात्र धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले सध्याच्या स्थितीला यावेळेस मोठा स्ट्रोक
येस थँक्यू डीजे. जिथे मात्र पहा ही फायनलची महत्वाची लढत आहे. शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळते. या बेस माझा चेंडू क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू साठी थांबला जातो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. त्यानंतर धावसंख्या जाऊन स्थितीला यावेळेस जिथे मात्र 21 या आकड्यावरती व्हाईट बॉल 22 ही धावसंख्या जाऊन पोहोचते. सध्याच्या स्थितीला यावेळेस तर पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज लागते की काय. फलंदाज बाद. नक्कीच फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा नाही तर पॅनलाइज केलं जाईल. एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. जंगलवाडी संघाला वॉर्निंग असेल. फलंदाज मैदानात लवकर पाठवावा. तर पुन्हा एकदा 147 जर्सी नंबर जो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. महत्वाचा आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय. वन बाउन्स पूर्णपणे चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. फुल म्हणजे कॅच पकडण्याच्या प्रयत्नासाठी धर्मा पुढे गेला. त्यानंतर मात्र जम्प केली. त्यानंतर पाहायला गेलं तर चित्तेच्या चालीने वाऱ्याच्या वेगाने वन बाउंड चेंडू कलेक्ट केला गेला. धर्माचं कौतुक करावं तेवढं कमी आहे लॉंग ऑन झोन मध्ये. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. महत्वाची झेल पकडली जाते आणि वेळ आणि खेळ संपला जातोय. जर्सी नंबर 147 खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. शुभम बाद होतो. स्ट्राईक रेट पाहायला गेलं तर पूर्णपणे कमी राहिलाय त्या खेळाडूचा. 5 चेंडू 8 धावा वैयक्तिक खेळी त्याच्या बाट मध्ये येताना पाहायला मिळेल. 23 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकाची लावली गेली. दुसरं षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये कशा पद्धतीने धावा थांबवल्या गेल्या ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत गोलंदाजाने 9 धावा खर्च केलेत. थर्ड आणि फोर्थ नंबर साठी झालेल्या मॅचचे सामनावीर आहेत सुनील. त्यांनी सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. सुनील जाधव विरेवाडी भैरवनाथ 11 संघाचे खेळाडू. जिथे मात्र धावसंख्या 23 या आकड्यावरती थांबते. जिथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. पाहिलं गेलं तर फक्त धावा खर्च केल्या 9 आणि येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिली इनिंग मध्ये मॅच कोणत्या दिशेने जाईल हे देखील पाहणं चुकीचं ठरेल. कारण की पहिल्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने खेळी होते दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने होईल याचा विचार करणं चुकीचं आता. कारण की अजून देखील पहिल्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने धावा बनवले जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
पहिलाच बॉल अन्सरच्या दिशेने फ्लिक केला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतो. तोपर्यंत 2 धाबा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न यावेळेस होईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 2 धाबा आतापर्यंत पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाबांनी धावसंख्या पुढे सरकेल आणि त्यानंतर पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती 25 धाबा 25 या मॅच मध्ये पाहायला गेलं तर शेवटचे 5 बॉल. दुसरा चेंडू आणि हा सुंदरसा फटका पाहूया का. आणि हा वैभव पुढील बॅटमन प्रदीप पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय चमत्कार. वैभव सामना करेल प्रदीप आणि पटकन येस थँक्यू. तर धावा होताना पाहायला मिळेल धावा. आता मात्र धावसंख्या 31 या आकड्यावरती. जेव्हा मात्र पाहायला गेले तर यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय धर्माच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र संकट आलंय. पूर्णपणे 6 धावा येत आहेत. थँक्यू टीजे. पुढील चेंडू वैभवाचा आणि हा पुन्हा पटकन चेंडू ठेवलेला. चेंडू खाली फिल्डर आणि हा चेल सुटलेला. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी बॅटिंग प्रदीप यांच्याद्वारे. 3 बोल ना. पुढील चेंडू वैभव यांचा उत्कृष्ट फटका पाहूया काय होतं ते. आणि अंपायर चौकार 4 बॉल 18 धावा. येणारा काल सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. 43 धावा झालेत. 44 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 44 धावा. हॅलो. इथं सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण जरा मॅच चालू राहील. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणाऱ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येईल. जंगलवाडी संघ विजय साळुंके फरतरवाडी सन्मान चिन्ह दिले आहे. त्याबद्दल त्यांचा इथं शिवनेरी क्रिकेट संघ जुगायवाडी यांच्यातर्फे सत्कार होतो आहे. तरी
संतोष सावंत शिवनेरी क्रिकेट संघाचे कर्णधार तसेच बालगणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्यातर्फे यांचा सत्कार होत आहे, तरी त्यांनी सत्कार स्वीकारावा। पुढील नाव सतीश जाधव विरेवाडी, सामनावीर। मालिकावीर होम थिएटर यांच्यातर्फे स्पॉन्सरशिप भेटल्याबद्दल शिवनेरी संघातर्फे आत्माराम सावंत आंबेवाडी यांनी सत्कार करावा। भैरवनाथ विरेवाडी पुढील सत्कार सतीश जाधव विरेवाडी, मालिकावीर होम थिएटर। येस, पहिला बॉल वेगवान गतीने पाहायला मिळाला। वी विल बी टेस्टेड विथ पेस। वेगवान गतीचा प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। पहिला बॉल वेगवान गतीने येताना पाहायला मिळाला। अचूक वेग, अचूक टप्पा, त्यानंतर थोडस वेरिएशन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळेल, जिथे मात्र आपण पाहायला मिळतो जाना 11 जंगलवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव संघ। यावेळेस पहा काय फटका आहे। एक मिनिट, सतीश जाधव विरेवाडी, मालिकावीर होम थिएटर यांच्याकडून आत्माराम सावंत यांच्यासोबत सत्कार होत आहे, तर त्यांचं धन्यवाद। चार धावांसाठी यावेळेस मात्र येतोय कडक दमदार स्ट्रोक, चौकार। उत्कृष्ट कल्पेश सपकाळ डप्पेवाडी, उत्कृष्ट फलंदाज यांनीही उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी दिल्याबद्दल शिवनेरी क्रिकेट संघ जुगायवाडी यांच्यातर्फे त्यांचा सत्कार होत आहे, तर त्यांनी त्यांचा कल्पेश सपकाळ डप्पेवाडी उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी। पुन्हा एकदा पहा कल्पेश सपकाळ यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज यावेळेस पहा शॉट ऑफ पूल केला जातोय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, एक महत्वपूर्ण झेल पकडली गेले। जो महत्वाचा खेळाडू होता तो मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाईल। धर्मेंद्र यावेळेस मात्र खेळपट्टीच्या बाहेर, एक मोठं संकट खेळपट्टीच्या बाहेर जातोय। यावेळेस मात्र मॅच ऑन हे समीकरण पाहायला मिळेल। वेलकम डीजे।
येस नवीन पात्र मात्र सँटी संतोष. येस यावेळेस टॅप स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र फेकी केली जाईल. फुल टॉस. यावेळेस मात्र पहा एका धावेसाठी काहीतरी वेगळं होताना पाहायला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव खूप महत्वाची आहे. मॅच दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे मात्र आताच्या या स्थितीला धावसंख्या 14 पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजे 15.00चा रिक्वायर्ड रन रेट आणि सध्याच्या स्थितीला शुभमच्या गोलंदाजीमध्ये 14.00चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळाला. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज धावसंख्या 14, 12 चेंडू 30 ची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा 12 चेंडू 5 षटकार आणि 8 चौकार हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. सेमी फायनल मधून फायनल मध्ये 2 संघ लढताना पाहायला मिळत आहेत. जे मात्र शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आणि फायनलची महत्वाची महाअंतिम लढत. जो संघ विजेता होईल तो मात्र आपलं नाव कोरताना पाहायला मिळेल. ही स्पर्धा आहे मानाची अभिमानाची स्पर्धा. शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2. पर्व क्रमांक जरी 2 असलं तरी पहिल्या पर्वाचा या पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ कोण असेल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. तानाजी पवार यांच्याकडून या सामन्यांसाठी स्टंप उपलब्ध करून दिल्याबद्दल यांचा सत्कार तानाजी अशोक सावंत यांच्या मार्फे होत आहे. त्याबद्दल मंडळाच्याकडून त्यांचं मनापासून आभार. चला गोलंदाजीसाठी विनोद मात्र सज्ज. यावेळेस आडव्या बाटना खेळायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत म्हणजेच अवांतर अतिरिक्त धाव पाहायला मिळते. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झाली. येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. परंतु सध्याची स्थिती विनोदची गोलंदाजी या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकून जाईल. कारण की महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कोणत्या दिशेने मॅच जाईल हे देखील ठरवलं जाईल. ऑनसाईडच्या दिशेने फटका जरूर खेळायचा. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने देखील येतोय. रवी फेकी करतोय तोपर्यंत यावेळेस पहा होयस नो वेट हे समीकरण पाहायला मिळतंय सध्याच्या स्थितीला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कशा पद्धतीने येताना पाहायला मिळेल. जिथे मात्र या 2 धावा पूर्ण येता येतं धावफलकावरती लागताय. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. 2 धावा महत्वाच्या नाहीत. 2 पेक्षा जास्त धावा प्रत्येक चेंडूवरती येणं महत्वाचं आहे. अमोल साळुंके यांचा इथं सन्मान होत आहे तर आपण तो स्वीकार करावा असे नंबर तशी विनंती. बाल गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष रोहित लक्ष्मण सावंत यांच्याकडून त्यांचा सत्कार होत आहे तर त्यांनी स्वीकारावा. हा महत्वाचा फटका आहे. प्रदीपने कॅच ड्रॉप केले. फेकी केली जाते. कृष्णा पवार यांच्याकडून शूज या मालिकेसाठी उपलब्ध. कृष्णा पवार यांच्याकडून या मालिकांसाठी शूज प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार. व्हाईट बॉल येतोय.
यावेळेस देखील मिस्टाइम स्ट्रोक होतोय, पूर्णपणे अंतर कापलं विकेट किपर एंड वरून. पहा चांगला प्रयत्न राहिला, यावेळेस फेकी करण्याचा प्रयत्न होतो, यावेळेस मात्र फक्त ऍक्शन केली जाते. ऍक्शनला मात्र पूर्णपणे रिॲक्शन मध्ये बदलताना पाहायला मिळत नाही तोपर्यंत यावेळेस फक्त घेतली जाते एक. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजून देखील 2 बाकी आहेत. 2 वाईट बॉल देखील आले, 2 सिंगल्स, 3 चेंडूवरती आले, 1 सिंगल आले. पाहिलं गेलं तर 3 चेंडूवरती दुहेरी धावा. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल. थोडस षटक लांबताना पाहायला मिळते, थोडीशी एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळतात. षटकामध्ये 3 अतिरिक्त धावांचा खेळ पाहायला मिळतोय. महेंद्र रघुनाथ सावंत यांचा इथं सत्कार होत आहे, तर त्यांनी तो स्वीकार करावा. या पटपट या. रवींद्र शामराव सावंत यांचा इथं सत्कार होत आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. आत्माराम विश्वनाथ सावंत आंबेडवाडी. यस विनोदची विश्वनाथ सावंत आंबेवाडी यांचा इथं सत्कार होत आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. आत्माराम सावंत यांचा इथं सत्कार होत आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक आहे की काय? चेंडू खाली प्रदीप आहे. यावेळेस देखील कॅच ड्रॉप होणार नाही, यावेळेस कॅच पकडले. यावेळेस पहा महत्वाची झेल पकडली गेली. डीजे या तीन चेंडूंमध्ये 10 ते 12 धावा येणं खूप महत्वाचे आहेत. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 6 चेंडू 18. पहिला बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने 4 धावा पहिल्या चेंडूवरती येत आहेत. अरे वा! यस धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती 4 धावा येत आहेत. 4 धावांनी धावसंख्येत वाढ होते. आता मात्र येणारा काळ निलेश पाहूया पुढचा गोलंदाज निलेश. येस थर्ड अंपायर देखील आपण खेळपट्टीवरती जायचंय. गॅरी गोलंदाज निलेश सामना करतील. येस धन्यवाद. तर पहा निलेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो.
सामना करेल गॅरी पुढचा चेंडू निलेशचा आणि हा अंपायरचं डिसिजन वाईट. वाईट बॉल आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 13 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या त्यानंतर व्हाईट बॉल म्हणजे पहिल्या बॉलवरती 5 धावा आल्या. शक्यतो यावेळेस 2 चेंडूवरती अजून 5 धावा आल्या तर पुढील समीकरण थोडस. पुढचा चेंडू निलेशांचा सामना करते गॅरी आणि फटकावलेला चेंडू पाहूया किती धाव भेटली. एक धाव पूर्ण आणि 4 धावा. शिवचा छावा भेटतील 4 धावा. उत्कृष्ट असा फटका गॅरी यांचा. पुढील चेंडू निलेशांचा. उत्कृष्ट असे गोलंदाज निलेश. 4 चेंडू आणि 9 धावांच्या फलंदाज गुरु निलेश. पाहूया कशी करतायत गोलंदाजी आपल्या संघासाठी. पाहूया त्यांचा चमत्कार. चेंडू त्यांनी टाकलेला आहे आणि हा डॉट बॉल. गॅरे यांना त्यांनी डॉट बॉल टाकलेला आहे. शुभम कर्णधार शुभम एक बॉल काढण्यासाठी सांगत आहेत. एक बॉल काढण्यासाठी सांगत आहेत. सामना करतील गॅरी निलेशांना. निलेशांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ओके येस धन्यवाद. रोमांचक सामना आपण पाहतो. सध्याच्या स्थितीला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल आला. इथून पुढे मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक डॉट. 2 चेंडू निर्धाव आलेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये प्रेशर क्रिएट फलंदाजावरती झालंय. या चेंडूवरती आता मात्र मोठा फटका खेळण्यास गेला आणि कुठेतरी मिस्टॅमिक स्ट्रोक येताना पाहायला मिळाला तर महत्वाची विकेट देखील पडू शकते. आणि 2-9चं समीकरण असताना 1-9 केव्हा होईल ते देखील सांगता येत नाही. हे महत्वाचं समीकरण. 4 चेंडू झालेत आणि 2-9चं समीकरण असताना 1-9चं समीकरण. जर फलंदाज बाद झाला तर देखील पाहायला मिळेल. काय असेल या मॅचचं चित्र? या वेळेस मात्र विचित्र करून टाकले कारण की निलेशने मॅच मध्ये सुरुवातीला 2 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा कमबॅक पुनरागमन टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर. 2 चेंडू निर्धाव आले. पुन्हा एकदा 5वा चेंडू शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. फलंदाज बाद आहे. 1 चेंडू आणि 9. मी म्हटलं होतं 2 चेंडू 9 मध्ये 2 चेंडू निर्धाव आले तर 5व्या चेंडूवरती कुठेतरी प्रेशर येईल. प्रेशर क्रिएट झाला आणि त्याचाच फटका बसला. झटका बसतोय 440 व्होल्टचा आणि फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर निराश मनाने हताश पावलांनी. आणि यावेळेस मात्र काट्यांच्या रस्त्यावरून खेळपट्टीच्या बाहेर जाईल. आता मात्र 1 चेंडू 9चं समीकरण. जरी षटकार आला तरी सुद्धा 2 धावांनी पाहिला गेलं तर फलंदाज बाद होईल. श्री इव्हेंट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून पहा रिप्ले टेलिकास्ट. यावेळेस पहा पूर्णपणे बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न झाला. बॅकफुटला जाता जाता खेळपट्टी भरून खेळपट्टीच्या बाहेर जावं लागेल कारण यावेळेस मात्र डिस्ट्रॉय होते स्टंप आणि त्यानंतर खेळाडू होईल बाद. 1 चेंडू 9चं समीकरण. जो मात्र वैभव आलाय नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती जरी षटकार आला तरी सुद्धा 2 धावांनी मात्र पराभूत होताना पाहायला मिळेल. इथे काहीतरी वेगळा चमत्कार होईल का? काहीतरी होईल का? क्रिकेट आहे कधीही काही होऊ शकतं. 1-9 चेंडूला सोडून दिला जातोय. यावेळेस मात्र पूर्णपणे पहा डॉट बॉल आहे.